जनावरं वारंवार मरून पडतात. 8-4 दिवसांनी 8-8 दिवस उचलायला येत नाहीत लोक. खूप अस्वच्छता आहे. म्हणजे गावात राहतो का काय असं समजतच नाही. त्याच्यामुळं नगरपालिकेचे सीओनी येऊन स्वतः लक्ष घालावा, स्वतः पाहावा, नागरिकांचं म्हणणं ऐकून घ्यावा. जेजुरीतील लक्ष्मी भाजी मार्केटच्या दुरवस्थेवर विशेष बातमी. जेजुरीतील लक्ष्मी भाजी मार्केटची दुरवस्था, दुर्गंधीने स्थानिकांचे जगणे कठीण. जेजुरीच्या मध्यवर्ती ठिकाणी 30 वर्षापूर्वी उभारलेले लक्ष्मी भाजी मार्केट आज पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. या बाजारपेठेची स्थिती अत्यंत बिकट झाली असून दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 30 वर्षापूर्वी जेजुरीतील व्यापारासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या बाजारपेठेची दुरुस्ती व देखभाल दुर्लक्षित करण्यात आली. परिणामी बाजारपेठ बंद होऊन आता पडझड झालेली आहे. बाजारपेठेतील उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे आणि पावसाळ्यात जमा होणाऱ्या पावसामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिक या समस्येमुळे त्रस्त आहेत. अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या गेल्या, परंतु अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. मी सीमा चंद्रकांत सातबाई मटन मार्केटच्या शेजारी राहिला आहे जानूबाईला. या इमारतीत खूप कचरा आहे आणि अलीकडे पलीकडे पण खूप कचरा आहे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला, आमच्या इथे राहणाऱ्या सगळ्या सोसायटीच्या लोकांना खूप त्रास होतो. लहान मुलं आहेत, जनावरं वारंवार मरून पडतात. 8-4 दिवसांनी 8-8 दिवस उचलायला येत नाहीत लोक. खूप अस्वच्छता आहे. म्हणजे गावात राहतो का काय असं समजतच नाही. त्याच्यामुळं नगरपालिकेचे सीओनी येऊन स्वतः लक्ष घालावा, स्वतः पाहावा, नागरिकांचं म्हणणं ऐकून घ्यावा. या ठिकाणी जो मंदिर हा रस्ता आहे, हा खंडोबाच्या पालखीचा रस्ता आहे, पालखी मार्ग आहे. थोडक्यात समोर ते आमुष्याला पालखी इथून जाते. त्याचप्रमाणे जानूबाई मंदिर इथून 250 ते 300 फुटावर जानूबाई मंदिर आहे, जास्तीत 400 फुटावर मंदिर आहे. आणि ह्या रस्त्यावर वारंवार घाणीचं साम्राज्य जास्त आहे. त्यानंतर इथे नगरपालिकेने मध्यंतरी एक मागच्या काळामध्ये एक साधारण 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक भाजी मार्केट बनवलेलं आहे. भाजी मार्केटमध्ये ते चालू नाहीच आहे, परंतु या ठिकाणी अत्यंत दुर्गंधी आहे. भाजी मार्केटचा दुरुपयोग जास्त होत आहे, पडझड झालेली आहे. त्याचप्रमाणे तिथे अतिशय इतर प्राणी जनावरं वगैरे या ठिकाणी येऊन अतिशय त्रासदायक अशी वास्तू झालेली आहे ही. जेजुरी नगर परिषद किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लक्ष्मी भाजी मार्केट पुनरुज्जीत केल्यास व्यापारी वर्गाला पुन्हा रोजगार मिळेल आणि स्थानिकांना दिलासा मिळेल. जुने बाजारपेठेचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित पावले उचलली पाहिजेत. दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे वाढणाऱ्या समस्या रोखण्यासाठी स्वच्छता मोहीम तसेच बाजारपेठेचा पुनर्विकास हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल. लक्ष्मी भाजी मार्केटचे पुनरुज्जीवन म्हणजे केवळ बाजारपेठेचा विकास नाही, तर जेजुरी सांस्कृतिक व आर्थिक प्रगतीचाही महत्त्वाचा टप्पा ठरेल. नमस्कार, लोकसेवक न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जेजुरी नगरपालिका हद्दीतील जानूबाई आळी लक्ष्मी भाजी मार्केट या ठिकाणी आहोत. 30 वर्षांपूर्वी ह्या लक्ष्मी भाजी मार्केटचं उद्घाटन करण्यात आलं, परंतु अनेक वर्षांपासून इथलं भाजी मार्केट बंद अवस्थेत आहे. आणि आतमधली आपण परिस्थिती पाहता इथं इतकी दुरावस्था झालेली आहे की इथलं स्थानिक नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो. अस्वच्छता आहे. आज आपण लक्ष्मी भाजी मार्केट इथली दुरावस्था पाहिली. आपल्या लोकसेवक न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण नगरपालिका प्रशासनाशी पाठपुरावा करणार आहोत. इथली स्वच्छता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण नगरपालिका प्रशासनाशी पाठपुरावा करणार आहोत आणि इथली स्वच्छता 100% करून घेणार आहोत. मी गिरीश झगडे, लोकसेवक न्यूज, जेजुरी.